कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। अर्थसंकल्पामध्ये एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेत 0 रुपयांची तरतूद, आनंदाचा शिधा, वयोश्री तीर्थदर्शन आणि शिवभोजन योजनांना निधीच नाही। शिंदेंच्या योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप। शिंदेंच्या योजनांना कात्री नाही तर योजना संपवल्या। वडेट्टीवार आणि राऊतांचा अजितदादा गटासह भाजपवर निशाणा, तर अद्याप पुरवण्या मागण्या बाकी असल्याचं बावनकुळेंचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांचा मोबाईलवरून योजनांवर वॉच असेल। सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, सरकारच्या विविध 26 वेबसाईट्सचं लोकार्पण। सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार। मला निवडणुकीमध्ये 10-12 कोटी लागले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा जुना व्हिडिओ व्हायरल। निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यामुळे सोळंके वादात। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्याने जुने विधानं मुद्दाम पसरवली जात आहेत। प्रकाश सोळंकेंचा दावा, त्या व्हिडिओमध्ये लाखाऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरला। प्रकाश सोळंके यांचं स्पष्टीकरण। भाजपनं विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची यादी दिल्लीमध्ये पाठवली। दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी। 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील, सूत्रांची माहिती। खोक्यासोबत सुरेश धसानाही आरोपी करा। धस किती धुतल्या तांदळासारखी आहेत, आम्हालाही बोलता येतं। देशमुखांना न्याय मिळावा म्हणून गप्प। धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडे यांची टीका। धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे, कारण नसताना धनंजय मुंडेंची बदनामी। भाऊ अजय मुंडेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे आणि कराडवर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल। अंजली दमानियांचा आरोप, मुंडेंनंतर टोळी कराड चालवू लागला। मुंडेंनी सह आरोपी होणं गरजेचं, दमानिया यांचं वक्तव्य। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अटकपूर्व जामिनावर बीड कोर्टामध्ये उद्या सुनावणी। मारहाण प्रकरणामध्ये जामिनासाठी खोक्या भोसलेचा अर्ज। सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना नाही, अंजली दमानी यांची टीका। तर सतीश भोसलेला सुरेश धस यांचं पाठबळ। आष्टीचे आका कोड हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलंय, आनंद परांजपेंचा आरोप। प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत युक्तिवाद पूर्ण। कोल्हापूर कोर्ट उद्या निकाल देणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टाने फेटाळल्या। पुण्याच्या शास्त्रीनगरमधील अश्लील वर्तन प्रकरण, गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। गौरवची येरवडा कारागृहामध्ये रवानगी होणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।